वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट काही प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेत विचारले जात आहे मित्रांनो. तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी रिपीट करणार आहोत आणि स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. म्हणजे अतिशय फास्ट आपण हे 30 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, पहिला प्रश्न विचारलेला आहे की बाल गुन्हेगार कोणाला म्हणतात. आता हे बघा मित्रांनो, सिंपल प्रश्न आहे की बाल गुन्हेगार कोणाला म्हणतात. ऑप्शन दिलेले आहेत. जे शिक्षकांना प्रश्न विचारतात, जे शाळेत न येतात, संशोधन करतात, जे असामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात. तर हे बघा, पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की टर्मन या मानसशास्त्रज्ञाने डॅश डॅशपेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे. सोपा प्रश्न आहे. 140 पेक्षा जास्त, म्हणजे ज्यांच्या IQ 140 पेक्षा जास्त असते त्यांना टर्मन यांनी काय म्हटलेलं आहे, तर प्रज्ञावान म्हटलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे, शाळेमधील एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या विविध अध्ययन शैलींना अनुसरून वर्गात वैविध्यपूर्ण अनुभवावर भर देतो. संबंधित शिक्षकावर खालीलपैकी कोणत्या सिद्धांताचा प्रभाव आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, पियाजेची बोधात्मक विकास उपपत्ती, गार्डनरची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती, कोहलबर्गची नैतिक विकास उपपत्ती किंवा वायगोस्कीची सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. तर हे बघा, प्रश्न काय आहे. प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला लगेच उत्तर भेटेल मित्रांनो, की शाळेमधील एक शिक्षक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या विविध अध्ययन शैलींना अनुसरून वर्गात वैविध्यपूर्ण अनुभवावर भर देतो. आता हे बघा, विविध अध्ययन शैलींना, फक्त हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर मिळणार आहे मित्रांनो. हार्वर्ड गार्डनर म्हणजे ऑप्शन क्रमांक, ज्यांनी बहुविध सिद्धांत मांडलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक को, म्हणजे वरती खाली झालेला आहे, ते ऑप्शन क्रमांक को जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा, चौथा प्रश्न विचारलेला आहे की एका शिक्षिका विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची लगेच उत्तरे न देता त्या संबंधित सहकारी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्यास सांगते. ओके, त्यांच्यातून येणाऱ्या उतारांची वर्गात सर्वांगीण चर्चा करते. शिक्षिकेचे हा दृष्टिकोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी किंवा पर्याय क्रमांक ब जे असेल, विद्यार्थ्यात सहकार्यात्मकता अध्ययनाचा विकास करणे, हे काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न विचारलेला आहे की बालक चुका करत व पुढील वेळी मागील चुका टाळत शिकत असे. कोणता मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो. तर हे बघा मित्रांनो, प्रयत्न प्रमाद असणार आहे. थॉर्नडाईकने हा सिद्धांत निर्मित केलेला आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की डाल्टन पद्धतीची मांडणी खालीलपैकी कोणी केली. तर हे बघा, सोपा प्रश्न आहे आणि पर्याय क्रमांक जे 4 असेल, हेलन पार्कहर्स्ट, हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न विचारलेला आहे की समिष्टवादी मानसशास्त्राच्या मुख्य अभ्यासाविषयी कोणता आहे. तर हे बघा मित्रांनो, समिष्टवादी जे मानसशास्त्रज्ञ होते त्यांचा मुख्य अभ्यास विषय होता अवबोध. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की एखाद्याची बुद्धिमत्ता ही सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजे काय. तर हे बघा, एखाद्याची जर बुद्धिमत्ता ही सरासरी म्हणजे एव्हरेज बुद्धिमत्तेपेक्षा कमी असते, त्याला आपण जन्मपेक्षा मानसिक वय खूपच कमी असणे असा म्हणू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की कोणत्याही बाबीच्या अत्यधिक समर्थनामुळे कोणती व्यक्तिमत्व विकृती निर्माण होते. तर हे बघा मित्रांनो, जर आपण कोणत्याही बाबीच्या अत्यधिक समर्थन केलं तर नकारात्मकता विकृती निर्माण होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे क असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे किंवा बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते चित्तभ्रम होण्याचे कारण आहे. तर हे बघा मित्रांनो, चित्तभ्रम होण्याचे कारण काय. तर हे बघा, अतिचंचलता, अतिसंवेदनशीलता, भावनांचे अधिक्य किंवा वरील सर्व. तर हे बघा, वरील सर्व जे असणार आहे ते आपला काय असणार आहे,
योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मित्रांनो, परीक्षेच्या 8 दिवसा अगोदर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, कारण की जशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी मित्रांनो एक स्मार्ट रिव्हिजन म्हणून पाहत आहोत। प्रश्न क्रमांक 11, व्हिडिओला प्लीज लाईक करा। ओके, प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राच्या पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना। तर हे बघा मित्रांनो, फक्त तुम्ही हे काय आहे हे 2-3 शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा। वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि विल्यम वुंट काय असणार आहे आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न आहे की बगले यांनी कोणती उपपत्ती मांडली 2013 मध्ये? म्हणजे जेव्हा पहिली टीईटीची परीक्षा झाली होती मित्रांनो, त्यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता की बगले यांनी कोणती उपपत्ती मांडली। ऑप्शन दिलेले आहे आणि आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत मित्रांनो की बगले यांनी आदर्शवादी उपपत्ती मांडली। म्हणजे ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। हे बघा, प्रेरणेसंबंधी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? तर हे बघा, सहवास विषयक प्रेरणा हे जे असणार आहे मित्रांनो ते सामाजिक प्रेरणेचा घटक असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की मूलभूत तत्वाच्या आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश डॅश होय? तर हे बघा, व्यवहारिक कल्पना आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? आता हे बघा मित्रांनो, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात की काय टाळावे, अयोग्य आहे, वैशिष्ट्य नाही, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात मित्रांनो ते फक्त तुम्ही काळजीपूर्वक वाचा, कारण की आपण प्रश्न म्हणजे जर वाचला नाही चांगल्या प्रकारे तर आपलं उत्तर चुकून जातो। तर हे बघा, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? तर हे बघा, शिक्षकांनी आपले मते विद्यार्थ्यावर लादू नये हा बरोबर असणार आहे। मुलांना मते मांडण्याची मुभा द्यावी हे सुद्धा बरोबर आहे। सर्व मतांचे चिकित्सक विचार करण्यास शिकवावे हे सुद्धा अगदी बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 4 चुकीचा असेल मग की मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा हे काय असणार आहे अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न विचारलेला आहे की कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतःस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 17 आपण पाहणार आहोत की आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होताच तेथील शिक्षक, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टीची आठवण प्रत्यवहानावर परिणाम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटकामुळे होते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा, सहचार्य संबंध जे असणार आहे ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की हे कशामुळे होतो तर सहचार्य संबंध यामुळे होतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की अवबोध अवस्थेत माणूस अनेक विधी सहचार्य संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो। याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीत केला? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे सायनोटिक्स पद्धती। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे 19वा प्रश्न विचारलेला आहे की ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर हे बघा, सर्वप्रथम तुम्ही हे समजून घ्या मित्रांनो की ब्रुनर यांनी कोणती बौद्धिक विकास उपपत्ती मांडलेली आहे? तर बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती ही कोणाची आहे? तर ब्रुनर यांची आहे। आणि प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर हे बघा, वर्तन हे वैशिष्ट्य नसणार। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20
20 विचारलेला आहे की परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकवले नाही, शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे सांगतो तेव्हा तो खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? तर हे बघा मित्रांनो, प्रेक्षेपण हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. हे बघा मित्रांनो, परीक्षेला फक्त आणि फक्त 8 दिवस बाकी आहे. पुढच्या रविवारी 23 नोव्हेंबर 2025. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो मित्रांनो, तुमचा पेपर 1 तुम्हाला सेंटरमध्ये 8:30 वाजता पोहोचायचा आहे आणि पेपर 2 वाल्यांना 12-12:30 पर्यंत सेंटरमध्ये जायचं आहे. म्हणजे 10:30ला पहिला पेपर आहे आणि 2:30 दुसरा पेपर आहे. 150 मिनिट्स पेपरसाठी असतो मित्रांनो, हे तुम्हाला माहीत आहे. परंतु पेपर अगोदर 8 दिवस अगोदर हे शेवटची संधी तुमच्यासाठी आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त 399 मध्ये तुम्ही काय आहे या ठिकाणी हे सगळी सामग्री एकत्रित करू शकतात मित्रांनो, कारण की अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे आणि जवळपास परीक्षेसाठी तुम्हाला खूप याचा फायदा मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या शिक्षकांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑफर आहे मित्रांनो, कारण की इतका तरी करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून काहीतरी त्याचा लाभ मिळेल. मी हे नाही सांगतो की तुम्ही डायरेक्ट पास होऊन, परंतु तुम्हाला काहीतरी याचा फायदा नक्कीपणे मिळेल मित्रांनो, कारण अशा प्रकारचा हा डेटा आमच्याकडे आहे. आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्नसंच फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो. 10 प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. प्रत्येकी प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 30 प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तर स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आत्ताच परचेस करून घ्या मित्रांनो, कारण वेळ खूप कमी आहे. जवळपास 7 ते 8 दिवस परीक्षेला बाकी आहे मित्रांनो. त्या अगोदर जर तुम्ही आतापर्यंत काहीच केले नाही तर तुम्ही हे करून तरी परीक्षेला जा, म्हणजे काही ना काही होऊ शकतो. कन्फर्म नाही, परंतु तुम्ही म्हणजे 82 क्रॉस करू शकतात माझ्या मते. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? आता हे बघा मित्रांनो, अयोग्य विधान म्हणजे अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? तर हे बघा, अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टप्राप्त जाणारी असते. राईट आहे. उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालीची आवर्तने अनावश्यक ठरतात. तर हे बघा मित्रांनो, अनावश्यक ठरतात म्हणजे आपला उत्तर भेटला आपल्याला, कारण की निगेटिव्ह टॅगवर्ड या ठिकाणी आला म्हणजे आपला काय आहे? हा उत्तर झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे? अयोग्य विधान असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न आहे की सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादापैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? तर हे बघा मित्रांनो, कोणती मर्यादा अयोग्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर समाजाच्या केवळ गुणात्मक विकासावर भर ही जी मर्यादा असणार आहे ती अयोग्य असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 की अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा अवलंब करू नये? तर हे बघा मित्रांनो, अमूर्तता या तत्वाचा अवलंब करू नये, कारण की विद्यार्थी कसे आहे तर अंध विद्यार्थी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 विचारलेला आहे की फ्लड्सच्या अंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? तर हे बघा मित्रांनो, प्रश्नाचा तुम्ही फॉर्मॅट बघा. प्रत्येक प्रश्न म्हणजे तशाच प्रकारचे जवळपास तुम्हाला 14-15 प्रश्न अशाच प्रकारचे विचारले जाईल. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, योग्य आहे अयोग्य आहे, वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य नाही, कोणती बाब ठेवावी कोणती बाब टाळावी, अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर हे बघा, कोणती मर्यादा अयोग्य आहे? तर हे बघा, यात कृतीवर जास्त भर दिला आहे, यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 2 जे असणार आहे मित्रांनो ते आपला योग्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही? पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की अवधानाचे वैशिष्ट्य नाही, म्हणून नेहमी तुम्ही प्रश्न जे आहे ते काळजीपूर्वक वाचा. म्हणजे खास करून चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीमध्ये म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये अध्ययन ही निवड प्रक्रिया आहे, बरोबर आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, बरोबर आहे. एखादी आंतरिक बाबीवर एकाग्र होत नाही, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय झाला आपला? अयोग्य विधान किंवा वैशिष्ट्य नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर ठरला. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 25 दिलेला आहे की आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? प्रतिगमन. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27 दिलेला आहे की खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? तर हे बघा मित्रांनो, विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही. तर हे बघा,
परिस्थितीशी जुळवून न घेणे हे विषम समायोजनाची वैशिष्ट्य असणार आहे. शक्यतो अंकांश बाळगणे हे सुद्धा काय असणार आहे, विषम समायोजनाची वैशिष्ट्य असणार आहे. वास्तव्य परिस्थिती यात सुसंवाद नसणे हे सुद्धा काय असणार आहे, तर विषम समायोजनाची वैशिष्ट्य असणार आहे. परंतु वर्तनात न्यूनगंडाच्या पगडा असणे हे या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो, वेगळे असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमताचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एक जिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडले. त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले. थॉटसन काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29 विचारलेला आहे की विशिष्ट उद्दिष्टी प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते. यालाच साधक अभिसंधान म्हणजे स्किनरची उपपत्ती. या खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधान विषयाचे कोणते विधान असत्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि ऑप्शन क्रमांक 4 तुम्ही पहा की या ठिकाणी दिलेला आहे की साधक अभिसंधान उपपत्ती हल या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे. तर बघा साधक अभिसंधान जी उपपत्ती आहे मित्रांनो ते स्किनरची असणार आहे आणि अभिजात अभिसंधान जी उपपत्ती आहे मित्रांनो ते पावलोव यांची असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय आहे या ठिकाणी असत्य विधान आपला राहणार आहे. हा एकच प्रश्न फक्त सोपा प्रश्न 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता मित्रांनो. बाकी सगळे प्रश्न जे होते ते कठीण प्रश्न होते, यापेक्षा कठीण होते. फक्त एकच प्रश्न हा सोपा प्रश्न मागच्या वर्षी विचारला गेला होता. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा समिष्टवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा भौतिक शास्त्रांमध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही, बरोबर आहे. अनेक संवेदनाची बेरीज म्हणजे अवबोध होत नाही. ओके, संवेदनाचे आकलन अलग अलगपणे होत नाही. वस्तूच्या निरनिराळ्या भागांचे अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे मित्रांनो, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे अपन 30 प्रश्न पावले आहोत मित्रांनो. और दोस्तों आप देख सकते हैं कि हिंदी लैंग्वेज पेडागोजी को लेकर हमने अपनी नई नोट्स जो है दोस्तों वो लॉन्च कर दिए. सिर्फ और सिर्फ 249 रुपये में आप इस 90 पेज की PDF को हासिल कर सकते हैं दोस्तों. जिससे क्या होगा कि आपको सीटेट के लिए बहुत ज़्यादा बेनिफिट मिलेगा. क्योंकि आप लोगों को पता है कि सीटेट और TET में दोस्तों ज़मीन आसमान का फ़र्क है. क्योंकि यहाँ पर क्या है, आपको लैंग्वेज पेडागोजी पूछी जाती है, आप मराठी की बात करोगे, आप हिंदी की बात करोगे. और TET में आपको दोस्तों पूरा का पूरा ग्रामर पूछा जाता है, पूरा का पूरा व्याकरण पूछा जाता है. तो ये 2 बातें आप समझेंगे दोस्तों. तो आप जो है जल्दी से अपना 8 फरवरी 2024, 25, 26 को जो हमारा सीटेट का पेपर होना है दोस्तों, उसकी तैयारी जो है आप पहले से ही करके रखेंगे. क्योंकि सीटेट पास होना TET के मुकाबले कभी भी बहुत ज़्यादा आसान होता है. और जिस तरीके से हमने अपने नोट्स बनाए दोस्तों PDF के स्वरूप में आपको ये तुरंत मिल जाएंगे. 249 रुपये सिर्फ इसकी प्राइस है दोस्तों. कल ही ये बुक हमने लॉन्च की है. आप जो है इसको हासिल करके जेरोक्स कर दोस्तों इस्तेमाल कर सकते हैं. मैं बता रहा हूँ कि ब्यूटीफुल कंटेंट है दोस्तों. बिल्कुल पास होने की पूरी गारंटी हम आपको जिस तरीके से TET में दे रहे हैं उसी तरीके से सीटेट में भी इस बुक को पढ़कर क्या है दोस्तों आप आसानी से सिंपली पास हो जाओगे. मैं आपको सीधे सीधे बता रहा हूँ कि बहुत ज़्यादा विचार करने की आपको आवश्यकता नहीं है. स्क्रीन पर एक नंबर दिया गया है दोस्तों, इस नंबर पे कांटेक्ट कर क्या है आप इसको परचेस कर लेंगे. फिलहाल वीडियो में इतना ही. वीडियो बेहतर लगी है तो प्लीज़ वीडियो को लाइक कर लेंगे. चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के